पाहणी दौरा केला त्याच्यामध्ये 25% पण साफसफाई नालेसफाई झालेली नाही किंवा गाळ उपसलेला नाहीये. याची डोळा दाखवावं आणि हा रियालिटी शो तुम्ही पाहावा. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. गेली 20 वर्ष हे निवडणुकी साफच करतायत. तो चुराडा होत नाही तर माझं तर म्हणणं आहे की हा यांचा सीझनल धंदा झालेला आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आणि ह्या प्रशासनाचा. त्यांनी पाहणी दौरे केले ते वरवर केले. पावसाळ्याला आता अवघे काही दिवस राहिलेत, मात्र पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या नाल्यांची सफाई किती टक्के झाली याचा नेहमी आढावा घेतला जातो. महापालिका प्रशासन सातत्यानं त्यावरती काम करत असतं, मात्र ज्यावेळेला मुंबईची तुंबई होते त्यावेळेला पालिका प्रशासनाला टीकेचं धनी व्हावं लागतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेतील विरोधी बाकावर असलेल्या मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मिठी नदीच्या गाळाची, एकंदरीत मिठी नदीच्या साफसफाईची कशा प्रकारे साफसफाई झालेली आहे, किती टक्के झालेली आहे साफसफाई याची पाहणी त्यांनी केलेली आहे. आणि त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नेमकं खरं काय, किती साफसफाई झाली आहे, किती गाळ आहे, रिअलिटी चेक त्यांनी केलेला आहे, तो त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. काय सांगाल, साधारणतः पावसाळ्यापूर्वी नेहमी सांगितलं जातं की 70, 75, 80% अशा प्रकारची टक्केवारी सांगितली जाते आणि मिठी नदीची साफसफाई झाली सांगितली जाते, नेमकी किती टक्के झाली असते? अहो, काल तर स्टँडिंग मध्ये मुंबईची सरासरी साफसफाई 104% झाली म्हणून दाखवलं. आम्हाला पेपर दिले जातात आमच्या. आणि म्हणजे नाले सफारी आणि मिठी नदीची सुद्धा अशाच पद्धतीने आकडे दिलेले आहेत. पण ते आकडे आणि आज आम्ही जो काय पाहणी दौरा केला त्याच्यामध्ये 25% पण साफसफाई नालेसफाई झालेली नाही किंवा गाळ उपसलेला नाहीये. मी आता काठीने दाखवलं, काठी कुठे थांबते बघा, किती गाळ आहे, काठी कुठे रुतली जाते, इतकं सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहात सगळं की हे करण्यामागे कारण हे होतं की विरोधक जे आहेत ते विरोधी पक्षाचं कामच आहे विरोध करणं, असं त्यांचा आरोप होता. म्हणून म्हणलं की तुम्हाला प्रत्यक्ष याची डोळा दाखवावं आणि हा रियालिटी शो तुम्ही पाहावा. कारण तुम्ही चौथा स्तंभ आहात. तर मला वाटतं की तुम्ही एक काय म्हणतात, बिगर राजकीय लोक आहात. आम्ही बोललो तर त्याला राजकारण वाटतं, पण तुम्ही बोललात तर ते राजकारण नाही, रियालिटी वाटते. म्हणून हा तुम्हाला पाहणी दौऱ्यासाठी बोटीतून आम्ही मिठी नदीचा जो काही गाळ आणि मिठी नदीला मिळणारे जे नाले आहेत, त्या नाले कसे ब्लॉक झाले आहेत, कसे चोक झाले आहेत, हे सगळं दृश्य दाखवण्यामागे तेच कारण होतं की हे जे काही पाहणी दौरे केले सत्ताधाऱ्यांनी, त्याच्यामध्ये महापौर असतील किंवा अमित साटम असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील, प्रशासन असेल, आणि त्यावेळेला त्यांनी जे काही दावे केले आहेत ते सगळे फसवे आहेत, ते सगळे फेल गेलेले आहेत. हे दाखवण्यासाठीच हा आमचा सगळा खटाटोप होता. तर मला असं वाटतं की मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. कारण जर चुकून म्हणजे 26 जुलै सारखा पाऊस पडू नये, तर तो नाही पडला तरी 1-2-3 तास जरी कंटिन्यू मोठा मुसळधार पाऊस जर पडला तरी मुंबईची तुंबई होणार, एवढं नक्की. मग यासाठी जे कंत्राट नेमलं होतं, कंत्राट दिलं होतं, साधारणतः मिठी नदीचा गाळ साफसफाई करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून असेल किंवा आत्ताच असेल, मग ते जे कंत्राट होतं ते वाया गेलं म्हणा. हो ना, 2005 पासून, म्हणजे जेव्हा 26 जुलैचा पाऊस पडला तेव्हापासून मिठी नदी आणि नाले सफाई चालू आहे. गेली 20 वर्ष ही मिठी नदी साफच करतायत. दरवर्षी 250-300 करोड रुपयाचा चुराडा होतोय. तो चुराडा होत नाही तर माझं तर म्हणणं आहे की हा यांचा सीझनल धंदा झालेला आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आणि ह्या प्रशासनाचा. जसं आपण दिवाळीमध्ये फटाक्यांचा धंदा करतो सीझनल, आंब्यांचा धंदा मे मध्ये करतो सीझनल, किंवा जून जुलैमध्ये वह्या पुस्तकांचा सीझनल धंदा करतो, संक्रांत आली की पतंगीचा करतो. तसं हे पाऊस आला ना की हा यांचा नालेसफाईचा धंदा झालेला आहे. कारण ह्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय आणि हे सगळे टॅक्स पेअरचे मुंबईकरांचे पैसे आहेत. आणि मुंबईकरांच्या पैशातून हे भ्रष्टाचार करून दिग्गज होत आहेत एकीकडे, आणि दुसरीकडे मुंबईकर बिचारा ह्या सगळ्या गोष्टी सफर करतोय, या समस्यांना सामोरं जातोय. तुम्ही आता म्हणालात की 104% नाल्यांची सफाई, पूर्ण मुंबईची नाल्यांची साफसफाई झाल्याचा दावा पेपर असेल तुम्हाला दिलाय, मात्र त्यापैकी या मिठी नदीची किती टक्के सफाई झालेली आहे? काय 25% नाही झाली, नाल्यांचीही नाही झाली. जे नाले मिठी नदीला येऊन मिळतात ते नाले मी दाखवले. त्या नाले सगळे चोक आहेत, अजूनही असे चोक झालेले आहेत, गाळच्या गाळ आहे. आता तुमच्या कॅमेरामॅनने शूट केलेले, त्यांना सांगितलं जातं की पूर्ण साफसफाई नाही ना, म्हणजे हे खोटं आहे. मी तेच सांगतोय, ह्यांचे हे दावे सगळे खोटे आहेत. हे खोटं बोलतायत, मुंबईकरांची दिशाभूल करतायत आणि मुंबईकरांना फसवतायत.
या अशा पद्धतीची साफसफाई झालेली नाही, 25% झालेली नाही. मी एकदम ठामपणे दाव्यानिशय सांगतो, कारण मी स्वतः उतरून पाण्यात उतरून तुमच्या सकट गेलो होतो आणि एक ट्रायल बेस रियालिटी तुम्हाला दाखवली. अजून पुढे कुर्ला आणि तिकडे मानकुद आणि त्या परिसरात गेलं तर अजून वर्स्ट पोझिशन आहे. मुंबईची तुंबई यंदाही होऊ शकते. हो हो, नक्की होणार. काय आहे, आयुक्त मॅडम नवीन आहेत, त्यांना काहीतरी चुकीचं फिडिंग दिलं जात आहे की सकल भागामध्ये पाऊस पडल्यावर पाणी साचतं आणि तीच दृश्य दाखवली जातात. तर हे चुकीचं फिडिंग मला वाटतंय की मग जर असं असेल तर मागील काही वर्षात जेव्हा पाणी तुंबत होतं तेव्हा सुद्धा ते लागू होतं ना, तेच लागू होतं. तर तसं नाहीये, खरी परिस्थिती वेगळी आहे. जर नाले व्यवस्थित साफ झाले नाही, मिठी नदी साफ नीट झाली नाही तर नक्कीच पाणी वरती तुंबणार ना, रस्त्यांवर येणार ना. साधी गोष्ट आहे ना, त्याचं काही मोठं लॉजिक नाहीये. आणि जर एकंदर हे सगळं आजचा पाणी दौरा पाहता हे साफसफाई झालेली नाही, त्यामुळे पाणी ऑटोमॅटिकली रस्त्यावरच येणार आहे. शेवटचा प्रश्न, विरोधकांना हा पाणी दौरा करावा लागतोय, मात्र सत्तेच्या पाकवर जे बसले त्यांनी हा पाणी दौरा केला तर मुंबई सुरक्षित राहील. त्यांनी पाणी दौरे केले ते वरवर केले, वरून केले. वरून काय होतं, कॉन्ट्रॅक्ट ह्यांचे पाणी दौरे जेव्हा असतात ते आदल्या दिवशी त्या कॉन्ट्रॅक्टरला समजतं, त्याला इंटिमेशन जातं. तो काय करतो, पाणी दौरा आहे म्हटल्यानंतर सगळी मशिनरी लावतो, सगळे कामगार लावतो. ते येतात तेव्हा ते व्यवस्थित काम चालू आहे. परंतु तेवढ्यापुरतं ते 2 तासापुरतं असतं. नंतर पाठ फिरली की परत एरे माझ्या मागल्या, काही साफसफाई होत नाही. तर मला वाटतं विरोधकांनी विरोध करतात हे म्हणण्यापेक्षा सत्ताधारांनी त्यांचं जे उत्तरदायित्व आहे ते नीट सांभाळावं, नीट त्याच्यावर काम करावं. म्हणजे तुम्हाला ही तोंडगशी पडणार नाहीत, तुम्ही ती वेळ येणार नाही तुमच्यावर. नक्कीच सर, धन्यवाद. तर आपण पाहतो एकंदरीत 25% सुद्धा नाली सफाई झाली असा विकासचा सवाल हा यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये साधारणतः मिठी नदी जी खरं तर मुंबईकरांसाठी महत्वाची मानली जाते, कारण या सगळ्यामध्ये 2005 साली ज्यावेळेला मुंबईची तुंबई झाली होती त्यावेळेला मिठी नदी ही साधारणतः ओव्हरफ्लो झाली होती आणि संपूर्ण पाणी मुंबईच्या परिसरामध्ये पसरलं होतं. आणि तेव्हापासून जो काय नालेसफाई असेल, गाळ साफ करणं असेल, हे जो सुरू आहे ते अजूनपर्यंत कायम आहे. मात्र त्यानंतर सुद्धा आता मिठी नदीमध्ये उतरून ज्यावेळेला यशवंत किल्लेदार यांनी पाहणी केली त्यावेळेला विरोधकांच्या पाहणी दौऱ्यावरती त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे, आरोप सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे आता यंदा मुंबईची तुंबई होणार का, आणि मुंबईची तुंबई झाल्यास त्याला जबाबदार पण अधिकारी, कंत्राटी की जे राजकीय नेते मंडळ आहेत. त्यामुळं मुंबईकरांचा प्रश्न हा यांना सोडवायचा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीव ज्यावेळेला पाणी साचतं त्यावेळेला गुडघाभर पाण्यातून ज्यावेळेला प्रवास करावा लागतो तेव्हा अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र अशा प्रकारे जर नाल्यांची सफाई कोट्यवधींचा खर्च करून सुद्धा होत नसेल तर त्याला जबाबदार कोण? तुमचं याबाबतचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.